आंतरवाली सराटीत पोलिसांकडून झालेली मारहाण देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. आंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाली असा थेट आरोप मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट का, असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला GR योग्य, मात्र अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. चर्चेच्या प्रक्रियेत मी गेलो नाही. मुख्यमंत्र्यांचं माहीत नाही, मात्र चर्चा करायची नाही असं मी म्हटलं नाही. सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये. एकदा मुंबईच्या दिशेने निघालो की मग माघार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. असा याचा विचार त्यांनी करावा. आम्ही जातीवादी नाही. मंडल कमिशन न दिलेल्या आरक्षणावर आम्ही काही बोललो नाही. आमच्याच आरक्षणाला विरोध का, असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. एका विशिष्ट नेत्याकडे तुमचा रोख होता की त्या नेत्याच्या सांगण्यावरून ती मारहाण केली, त्या नेत्याचं नाव काय? आता तो पण 1.5 वर्ष तेच सांगतो, तुम्हाला माहितच नाही काय. देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते. इतका क्रूर हल्ला या राज्यात, प्राणघातक हल्ला कधीही मायमावलीवरती झाला नव्हता. मला ते विषय काढला ना, मला खूप हे होत. तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माईचं बघितलेलं आहे. श्रीमंताची आई असली तरी आई हे, आमची फाटक्या कपड्यातली आई असली, बाप असला तरी तो बाप हे आई. ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती. तो विषय निघाला, आम्ही डोळ्यांनी बघितलं, रक्ताच्या थरवळ्यात आमची आई पडलेली. तुमची श्रीमंताची आई म्हणून तुम्हाला ती आई वाटते, आणि आमची गरीबाची आई म्हणून आई वाटत नाही. हे भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही. कारण इतके क्रूर हाल, बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या, गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की 30-30, 40-40 टाके आमच्या मायमाऊलीच्या डोक्यात पडले. ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही, विसरणार सुद्धा नाही. आजही अंतरवाली हल्ले नाही. तुम्ही आताही अंतरवालीत कुणी पण आलं ना, तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले, की कुणाचे गुडघे मोडले, कुणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला गुतून बसले तर निघत नाहीत. कुठल्या डॉक्टर लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत. काही काहींच्या छातीत गेल्या तर तिथं मासानं त्याला चौकून आटोला पेटोला घातलाय, निघत नाहीत. आमचे हाल आम्हाला माहिती आहेत. इतके क्रूर हाल केले. ते काय देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, ते काय दुश्मन नाही, वैरी नाही, पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतरला. कारण इतका क्रूर हल्ला केला, तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक लेकरं नाही बघितले होती. किंकाळी काय होती ना, त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशुद्ध पडला असतात. इतक्या आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाही का कोण होते त्यांनी सुद्धा केला नसेल, इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता. माय माऊली आकांतानं ओरडत होती, तुम्हाला वाचवा, थेंबर पाणी तरी द्या. कोणी नव्हतं. नुसत्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे, ते हातातले दांडके मोडायच्या नंतर आमच्याच हिताने आमच्याच लोकांना मारलं गेलं मैदानात. हे साधा विषय नाहीये. म्हणून आता नाटकं करायचं नाही. एकदा झालं पुन्हा आडवं शिरायचं नाही. सरकारकडून काय तुम्हाला निमंत्रण वगैरे आहेत का 29 ऑगस्ट संदर्भात? नाही, मी निमंत्रणाचे दादा वाट नाही बघत कधी. मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती, आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाई जिंकतो. जो माणूस ठरून आंदोलन करतो ते कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे, आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे. आपला समाजावरती आपला आत्मविश्वास आहे. माझा समाज येतो आणि आम्ही लढाई जिंकतो. 75 वर्षातली न जिंकणारी लढाई मराठ्यांनी एका वर्षात जिंकवली. 58 लाख नोंदीमध्ये 3.25 करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेत आत्मविश्वासाच्या जोरावरती. तू माझ्याकडे येतो का, मला भेटतो का, मग अंधारातून सांगतो का, असला धंदा नाही. एक बी फोन नाही आपला त्यांना, एक पण भेटायला येतो का म्हणून. 27 ऑगस्टच्या आत सगळी अंमलबजावणी केली तर एकदा अंतरवाली सोडी का मंत्री नाही ना, काही नाही. मी विचारित नसतो मग मुंबईत जात असते पोरं माझ्या आधी 2-4 दिवस जाणार आहेत मुंबईत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आंतरवाली सराटी.